समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडना मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आज कथेचा 4था दिवस आहे। 4 दिवस झाला आज या परम पुण्य पावन भूमीमध्ये येऊन 4थ्या दिवसाची ही पवित्र कथा सादर होत आहे आणि ही कथा सादर करत असताना सर्व कथेचे सहकारी अतिशय जीव तोडून मोठ्या प्रेमाने भजन म्हणतात। जेवायला जवळजवळ सगळेच राहतात पण कथेला सगळे राहत नाही। नाश्त्याला सर्वजण राहतात पण कथेला सर्वजण राहत नाही, नाही का? कथेचं काय दुःख आहे लोकांना किंवा राम नामाचं काय दुःख आहे हेच काही कळत नाही। भरपूर लोक इकडे तिकडे फिरलेले दिसतात, भरपूर बाजारामध्ये सकाळीच गेले आणि काय परत लोक काय आणतात आणि काय नाही त्यांनाच माहिती आहे। प्रत्येक जण पेशी घेऊन नुसता पळतच चालतं, पुरुष नाही बघा महिला। झाला आजच्या दिवस आहे या परमपूज्य पवित्र भूमीमध्ये आपण आता उद्या सर्वजण या ठिकाणाहून प्रस्थान करणार आहोत। उद्या 7लाच स्टेशनवर जायचं आहे। आजचा दिवस या ठिकाणी सर्व कार्यक्रम उरकून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे। आतापर्यंत अशा प्रकारचं सहकार्य केलं सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, सेवेकरी मंडळी, भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, सर्व महाराज मंडळी सर्वांनी या कथेसाठी, या हरिकीर्तन म्हणजे महोत्सवासाठी, अखंड हरिनाम सप्ताहासाठी एक संकल्पना होती म्हणून या संकल्पना पूर्ण आणि गेलेली आहे, पूर्णत्वाला गेलेली आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे संकल्प जर परमार्थिक जर असला तर तो परमात्मा आपला संकल्प पूर्ण करतो। सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ। सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ। अशा प्रकारचा संकल्प तो परमात्मा पूर्ण करत असतो। संत सत्य संकल्पाचा दाता नारायण। या ठिकाणी आपण जर ठरवलं ना आपण भक्ती करायची आहे, आपण ठरवलं ना आपल्याला भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, आपण ठरवलं या ठिकाणी 4 धाम यात्रा करायची आहे, आपण जर ठरवलं या ठिकाणी अनेक प्रकारे भगवत भक्ती करायची आहे, तर तो परमात्मा या ठिकाणी आपले संकल्प पूर्ण करत असतो। म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, नाही का? तो परमात्मा आपले संकल्प पूर्णत्वाला नेतो। जरी राहे बुद्धी त्याचे पाय, नाही का? त्याच्या पायावर, त्याच्या चरणावर जर आपली बुद्धी राहिली, त्याचं नाम रूप आणि या चरणावर जर भक्ती राहिली तर तो परमात्मा पूर्णत्वाला तो संकल्प घेऊन जातो। म्हणून साठी आजपर्यंत आपण धरलेलं काम आहे
परमार्थिक आहे आणि आतापर्यंत त्या भगवंताने आपलं कार्य आपला प्रवास सुखकर केलेला आहे, आनंदात केलेला आहे आणि इथून पुढं त्या परमात्म्याला एकच विनंती करायची आहे की हे भगवंता आमचा परतीचा प्रवास देखील अतिशय सुखाचा आनंदाचा होऊ दे. नाही का आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत आणि म्हणून अशाच जर प्रकारचा आपला प्रवास सुखाचा आनंदाचा झाला तर खरोखर प्रत्येकाच्या घरचे मंडळींनी फोन केले असतील, फोन चालू असतील, कस काय व नाही का त्या ठिकाणी व्यवस्था आहे का, सर्व विचारणा होत असती. सर्वजण या अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक जणाने सेवा केलेली आहे. कुणाची कोणती सेवा, कुणाची कोणती सेवा, पण सगळ्यांनी सेवा केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आहे. महिलांनी स्वयंपाकासाठी सहकार्य केलेलं आहे, पुरुषांनी वाढ करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. नाही का हे एकल्याचं काम नाही, म्हणून मेळ जुळविला, हे सर्वांचं काम आहे. अशा प्रकारचं सर्वांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पार पाडलेलं आहे. अशाच प्रकारची सद्बुद्धी प्रभू रामचंद्र तुम्हाला देव हीच भगवत चरणी प्रार्थना आहे. नाही का आपण 4 दिवस झालं या रामकथेचं श्रवण करतो. रामकथा ही अतिशय पवित्र आहे, पावन करणारी आहे. रामकथेचं सेवन अयोध्येमध्ये आपल्याला होणं म्हणजे महत्भाग्याचं काम आहे. असं जर आपल्याला जीवनामध्ये हे कधी होणार नाही. कोण येणार आहे या ठिकाणी रामकथेला, कोण रामकथेचं आयोजन करणार आहे या अयोध्येमध्ये, कुणीच करू शकत नाही. आपल्या जामखेड तालुक्यामध्ये नाही तर नगर जिल्ह्यामध्ये देखील आतापर्यंत या अयोध्येमध्ये रामकथा अखंड हरिनाम सप्ताह कुणाचाच झाला नाही. आपण तो करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून हे जे का टाळकरी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, सुंदर अशा प्रकारची गायनाची साथ करतात आणि आपल्याला आपलं मन प्रसन्न करण्यासाठी, आपल्याला मनाला आणि काहीतरी बदल होण्यासाठी ते सुंदर गायनातून आपल्याला संदेश देतात. नाही का गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठलाला. नाही का गात जागा म्हणतात, खात नाही, गात जागा. नाही का गा त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. तो परमात्मा तुमचं सर्व काही सुंदर अशा प्रकारे नाही का सर्व काही व्यवस्थित करणार आहे. रात्री आपण बघितलं नाही का देवाला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं. मग प्रारब्धाचे जे का भोग आहेत ना ते आपल्याला भोगावेच लागतील. ते भोगल्याशिवाय सरत नाहीत. नाही का भोगावेच लागतात. म्हणून आपलं जे का प्रारब्ध आहे त्या पद्धतीने आपल्याला भोग मिळणार आहेतच. पण हरी कृपे त्याचा नाश झाला. नाही का एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून त्या भगवंताची जर कृपा झाली तर आपल्यावर देखील कृपा झाली तर त्या भोगाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साठी प्रत्येकाने त्या भगवंताचं चिंतन नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. संसारामध्ये किती जरी केलं तरी तो संसार दुःखदायक आहे. संसारामध्ये दुःख आहे, परमार्थामध्ये सुख आहे. आणि मग या सुखाची प्राप्ती करण्यासाठी त्या परमात्म्याचं भजन हे अतिशय श्रेष्ठ आहे. आणि तेच भजन या पवित्र अशा जन्मभूमीमध्ये आपल्याकडून घडत आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. कारण संतांनी, अनेक लोकांनी आपल्याला मार्ग दाखवून गेलेले आहेत. आपल्याला आनंद देण्यासाठी, भगवंत कळण्यासाठी, भगवंताचं रूप कळण्यासाठी त्यांनी आपल्याला अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. रामकथा असेल, भगवद्गीता असेल, सर्व जे काय असणारे हे माध्यम आहेत हे परमार्थिक, आध्यात्मिक. सर्वांना संस्कृत कळत नाही आणि सर्वांनाच या ठिकाणी संस्कृताचा अर्थ कळत नाही. म्हणून त्या साधू संतांनी प्रयत्न केले आणि आपल्याला चांगला मार्ग आणि सुटसुटीत अशा प्रकारचा मार्ग दाखवला. भगवद्गीता ही संस्कृत मध्ये होती, ती प्राकृत केली आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचं संतांनी काम केलेलं आहे.
ते संत आपलाच विचार करतात, आपला उद्धार कसा होईल याच्यासाठी ते संत आपल्याला अहोरात्र नाही का परिश्रम करतात, आपल्या देहाचा त्याग करतात, सर्वस्वाचा त्याग करतात आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते संत करतात. म्हणून संतांचे उपकार आपल्याला जीवनामध्ये फार थोर आहेत नाही का. संत हे आपल्याला मार्ग दाखवतात, संत हे भगवंतापर्यंत नेऊन पोच करतात. म्हणून त्या संतांनी पाठीमागचा जर विचार करायचा म्हटलं, त्या संतांच्या जर आपण जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला, माऊलींचा विचार केला, तर या माऊलींचा पाठीमागचा जर इतिहास पाहिला आपण, त्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसतं की नाही का, विठ्ठल पंत त्यांचे वडील होते, रुक्माई त्यांची माता होती. अतिशय वेदशास्त्र संपन्न अशा प्रकारचं त्यांचं कुटुंब होतं. विठ्ठल पंत आपेगावी राहणारे होते, ब्राह्मण समाजामध्ये. जन्मताच परमार्थिक अशा प्रकारचा पिंड त्यांचा होता आणि खरोखर वैदिक ब्राह्मण, सर्व शास्त्रयुक्त अशा प्रकारचं. आणि पुढे चालून त्यांनी चारधाम यात्रा म्हणजे रामेश्वराची यात्रेला आरंभ केला. आणि केला असताना ते आळंदी गावामध्ये आले. आळंदी गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या पिंपळाच्या झाडाखाली ते बसले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि खरोखर आणि तिथूनच त्यांचा प्रवास या ठिकाणी चालू झाला. त्या आळंदी गावामध्येच रुक्माई नावाची असणारी ब्राह्मण समाजामधलीच त्यांना पत्नी प्राप्त झाली. अशा प्रकारचा त्यांचा सुंदर अशा प्रकारचा संसार आणि थाटला गेला. आणि तिथून मोरते विरक्त अशा प्रकारचे होते. काय या संसारामध्ये सुख नाही, बरेच दिवस पुत्र प्राप्ती नाही, आणि म्हणून ते विरक्त झाले आणि परत त्यांनी त्याग केला. त्याग केल्याच्या नंतर ते कुठं आले, थेट काशी क्षेत्रावर आले. तिथं त्यांनी ग्रस्त आश्रमाचा त्याग केला आणि संन्यासाश्रम प्राप्त केला. अशा प्रकारे त्या संन्यासाश्रमामध्ये आल्याच्या नंतर रुक्मिणी माता आणि पिंपळाच्या झाडाला वेडे घालतात. विठ्ठल पंत गेले, यांचं दुःख अतिशय दारुण त्यांना झालेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये नाही का त्यांना रुक्मिणी मातेला एक असणाऱ्या महान योगी चैतन्य स्वामींचं त्या ठिकाणी दर्शन झालं. चैतन्य स्वामीचं दर्शन झाल्याच्या नंतर त्यांनी पुत्रवती भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांनी मनातले मनात हसले आणि ते म्हटले, माझे पती संन्यास धारण करण्यासाठी काशीला गेलेले आहे आणि तुम्ही तर मला अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. ब्राह्मणाचा आशीर्वाद, संन्यासाचा आशीर्वाद कधी फोल जात नाही. म्हणून ती रुक्मिणी हसू लागलेली आहे. त्यावेळेस त्यांनी त्यांचं वर्णन विचारलं. वर्णन सांगितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आले, आपल्याकडे आलेले जे असणारे आहेत तेच विठ्ठल पंत असावेत. म्हणून त्यांनी परत काशीला आले. काशीहून आल्याच्या नंतर त्यांना चांगलं समजावलं. आणि पत्नी असताना ग्रस्त आश्रम सोडता येत नाही, संन्यासाश्रम घेता येत नाही, अशा प्रकारचं ज्ञान दिलं. आणि परत त्या संन्यासाश्रम ग्रस्त आश्रमामध्ये त्यांना पाठवलं. अशा प्रकारे आणि पाठवल्याच्या नंतर त्यांना काही दिवसाने 4 अपत्य झाले. 4 मुलं झाल्याच्या नंतर त्या आळंदी गावामधल्या काही कर्मठ लोकांनी त्यांना इतका त्रास दिला की नाही का, इंद्रायणीमध्ये स्नान करायचं नाही, गावामध्ये पाणी भरण्यासाठी यायचं नाही, भिक्षा मागायची नाही, कोणाला कशाचा स्पर्श करायचं नाही. ज्यावेळेस त्या लोकांचा असणारा त्रास आहे त्यावेळेस विठ्ठल पंत शांत राहत होते. विठ्ठल पंत जर एका त्या वट्यावर बसले तर त्या ठिकाणचे मंडळी तो वटा धुवून काढायचे, विटाळ होतो म्हणून. अशा अवस्थेमध्ये विठ्ठल पंतांचं त्या ठिकाणी जीवन अतिशय दुःखित अवस्थेमध्ये चाललेलं आहे.
मुलं उपवर झालेली आहे तर मुलांचे मौजी बंधन करायला पाहिजे, अनेक असणारे विधी व्हायला पाहिजे, मुलांना समाजामध्ये घ्यायला पाहिजे, मुलं अशा प्रकारे असणारा त्यांचे लग्न विधी व्हायला पाहिजे असं वडिलांना वाटतच असतं. प्रत्येक वडिलांच्या समोर तो प्रश्न अशा प्रकारचा असतो. आणि म्हणून त्यावेळेस प्रत्येक ब्राह्मणाच्या दारामध्ये जाऊन विठ्ठलपंत हात जोडून विनंती करायचे, नाही का आमचं काही चुकलं असेल तर बुवा आम्हाला प्रायचित्त द्या, याच्यातून आम्हाला सांगा की तुम्ही हे प्रायचित्त करा. पण मुलांना आमच्या मुलांना त्रास होतो म्हणून आम्हाला बघवत नाहीये, म्हणून ते पुन्हा पुन्हा या ब्राह्मणांच्या दारामध्ये जाऊन विनंती करतात, पाया पडतात, हात जोडतात. एक दिवस अशा प्रकारची सभा भरली आणि सिद्ध म्हणजे त्या घाटावर सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पाशी सभा भरली. सर्व ब्राह्मण समाज जमला आणि जमल्याच्या नंतर या ठिकाणी बराचसा वेळ आणि ही सभा चाललेली आहे. रात्रीच्या 9 वाजलेले आहे. प्रत्येक जण जातो, तो जेवण करून येतो, प्रत्येक जण जातो त्या ठिकाणी नाश्ता करून येतो. विठ्ठलपंत आरोपी आणि त्या ठिकाणी हात जोडलेले आहेत आणि ते उभा आहे. अशा अवस्थेमध्ये नाही का रात्री 9 वाजता स्तब्ध अशा प्रकारची शांतता पसरली आणि बऱ्याचशा लोकांनी पोत्या उलट्या पालत्या केल्या. आणि विठ्ठलपंत तुम्ही जे का पातक केलेलं आहे या पातकाला प्रायचित्त दुसरं तिसरं कुठलंच नाही, म्हणून तुम्ही काय करा नाही का तुम्हाला एकच अशा प्रकारचं प्रायचित्त आहे, देहांत प्रायचित्त. तुम्हाला देह विसर्जित करावा लागेल, देहत्याग करावा लागेल. अशा अवस्थेमध्ये विठ्ठलपंतांनी ते ऐकल्याच्या नंतर विठ्ठलपंत त्याच ठिकाणी खाली पडले. त्यांना चक्कर आली. मंडळी सगळे उठून गेले. त्यांना शुद्धीवर अन्न देखील एवढी सुद्धा दयामाया त्या ठिकाणी नव्हती. विठ्ठलपंत थोडा थोडा रिमझिम पाऊस येत होता. अशा अवस्थेमध्ये जागे झाले. गेले सिद्ध बेटावर रुक्मिणी माता वाटच पाहत होते. आले का बरं झालं, या पाण्याचा ग्लास भरून दिला आणि पाण्याचा ग्लास भरून देण्याच्या नंतर विठ्ठलपंत ते पाणी पितात. दिला का पंडितांनी न्याय? हो म्हटले दिला. काय न्याय दिला? आनंद तिच्या चेहऱ्यावर प्राप्त झाला रुक्मिणी मातेच्या. काय न्याय दिला? तर त्यावेळेस अशा प्रकारचं नाही का सांगितलं, देहांत प्रायचित्त अशा प्रकारचं या ठिकाणी मला शिक्षा दिलेली आहे. रुक्मिणी माता अतिशय दुःखित झाल्या. देहांत प्रायचित्त लहान लहान मुलं आहेत. 10 वर्षाचे असणारे निवृत्ती दादा 12 वर्षाचे होते. 10 वर्षाचे माऊली होते. 8 वर्षाचे सोपान दादा होते, काका होते. मुक्ताबाई 6 वर्षाची होती. अशा अवस्थेमध्ये नाही का त्या मुलांना टाकून जायचं म्हणजे अतिशय दुःख होतं. आणि म्हणून त्यावेळेस नाही का त्याग केला सर्वस्वाचा. रुक्मिणी तू या मुलांचा सांभाळ कर, मला या ठिकाणी देहांत प्रायचित्त दिलेला आहे, दुसऱ्यांना कुणाला नाही, म्हणून मी देहांत प्रायचित्त देहत्याग करण्यासाठी निघून जातो. पण रुक्मिणी माता म्हटल्या तसं नाही जमणार, नाही का. पातिव्रत्याचा धर्म आहे. पती जिकडे असेल तिकडे जायचं, जिथे असेल तिथं. आपल्याला नाही का ही जी कथा ऐकायची नाही, रामकथा, ही रामकथा त्यासाठी ऐकायची आहे. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. हम नारायण तैशा परी, हम नारायण तैशा परी, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. हम नारायण तैसे नो हे ऐशा परी, हम नारायण
तैशा परी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी. ज्याप्रमाणे पतिव्रतेला भ्रतार प्रमाण असतो नाही का, कुठल्या अवस्थेमध्ये असो तो पती कसाही असो, पण त्याचे साथ देणं हे पत्नीचं कर्तव्य आहे. दुःखामध्ये त्याला त्याच्या बरोबर राहणं हे पत्नीचा धर्म आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला निघाले असताना त्याच वेळेस सीता माता देखील त्यांच्या बरोबर निघाल्या. राज्याचा उपभोग घेण्यासाठी त्या अयोध्येमध्ये थांबल्या नाही. एवढं मोठं असणारं ऐश्वर्य असताना पृथ्वीतलाच राज्य आपल्या जवळ असताना देखील त्या सीता माता देखील त्यांच्या बरोबर निघाल्या. म्हणजे एक पतिव्रतेचा धर्म आहे. आणि म्हणून रुक्मिणी माता म्हणतात, तुम्ही जाता आम्ही बी तुमच्या पाठीमागे येतो, आम्ही देखील या ठिकाणी थांबणार नाहीत. लहान लहान मुलं आहेत अशा अवस्थेमध्ये आणि कसं जाता येणार, पण त्या सर्वस्वाचा त्याग केला. एका झटक्यामध्ये माया त्यांनी सोडून दिलेली आहे आणि विठ्ठल पंतांच्या पाठीमागे निघून जात आहे. पण आई होती ती थोडी दाराच्या बाहेर आल्याच्या नंतर ती पाठीमागे मुलांकडे पाहते, तर ती पुन्हा वळून धावत हंबरडा फोडत आपल्या मुलाकडे जाते आणि मुलांना कवटाळून त्या ठिकाणी रडते मोठमोठ्याने. अहो, आम्हाला सुद्धा तुम्हाला सोडून जाता येत नाही, पण जे न्याय दिलेला आहे, जी शिक्षा दिलेली आहे, ती शिक्षा आम्हाला भोगावं लागत आहे, म्हणून आम्ही जात आहोत, आम्हाला क्षमा करा, अशी मुलांना त्यावेळेस ती म्हणत आहे. त्यांचे मुलं देखील त्याच पद्धतीचे होते. देहांत प्रयत्नासाठी निघून गेले. मला सांगायचं एक तात्पर्य एवढं आहे, कुठलाही संप्रदाय आणि कुठलाही धर्म उभा राहत असताना आपण त्या नाही का तो सहजासहजी राहत नाही. आपल्याला संस्कृत गीता प्राकृत मधून सांगितली, कृष्ण भक्ती आपल्याला सांगितली त्यांनी. विठ्ठल पंतांचे गुरु गहिनीनाथ होते आणि तेच असणारे निवृत्ती दादांची देखील झालेली आहे. विठ्ठल पंतांना अनुग्रह गहिनीनाथांचा होता, तेच असणारे गुरु या ठिकाणी निवृत्ती दादाला झाले. त्र्यंबकेश्वराची प्रदक्षिणा घालत असताना वाघ उठला आणि त्यावेळेस विठ्ठल पंतांनी हे मुलं प्रदक्षिणा घालत असताना वेगवेगळ्या दिशेने गेले आणि निवृत्ती दादा अशा प्रकारे एका गुहेमध्ये शिरले आणि गुहेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गहिनीनाथांची गुहात होती आणि त्या गहिनीनाथाची भेट झाली आणि खऱ्या संतांची कृपा झाली निवृत्ती दादांना आणि खरोखर ते असणारा परब्रह्म रूप त्यांचं होऊन गेलं. त्यांना थोड्याच दिवसामध्ये ब्रह्मरूप अवस्था प्राप्त झाली. उपदेश तसा होता तो. गहिनीनाथांचा अनुग्रह झाला, सर्व उत्परी ज्ञान प्राप्त झालं, अशा प्रकारची असणार अवस्था. आणि का परत त्या विठ्ठल पंतांनी या सर्वांच्या मध्ये आल्याच्या नंतर प्रगल्भ ज्ञान, उच्च कोटीचं ज्ञान नाही का, समाजाबद्दल एक आस्था, समाजाला एक असणारा ज्ञान देणं, भगवत भक्ती देणं, कृष्ण भक्ती सांगणं आणि तेच कृष्ण विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरला आल्याने त्या विठ्ठलाची भक्ती वाढवली. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदायाचा वारकरी संप्रदाय झाला आणि म्हणून सगळ्यासाठी यारे यारे लहान थोर याती भलते नारीन करावा विचार न लगे चिंता कौनास. नाम कीर्तन यारे यारे अवघे जन, अशा प्रकारचा आपला हा संप्रदाय आहे. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना अधिकार आहे, सर्वांना त्या विठ्ठल भक्तीचा अधिकार आहे. सर्वजण या आणि याचा आनंद लुटा. म्हणून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांना घेऊन बरोबर चालणारा आहे. अशा प्रकारे संतांनी आपल्याला हे दिलेलं आहे. म्हणून या धर्म मंडपामध्ये इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थोडं बसा, या थोडं निवांत बसा, मनशांती प्राप्त होईल नाही का, बुद्धी उच्च कोटीची होईल. रामचरित्र हे अतिशय श्रेष्ठ आहे. या जगामध्ये राम कथा जर श्रवण करण्याला प्राप्त झाले तर खरोखर नाही का आपल्याला जगायचं कसं हे कळतं.
सुनत श्रवण पायी विश्रामा सुनत श्रवण पायी विश्रामा रामचरित मानस यही नामा रामचरित मानस यही नामा सुनत श्रवण पायी विश्रामा सुनत श्रवण पायी विश्रामा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. अशा प्रकारची कथा आहे माय बाप्पांनो. ही कथा ऐकली पुन्हा पुन्हा ऐकली कधीही ऐकली 10,000 वर्षापासून ऐकत आलेलो आहोत. या रामकथेचं महत्व कधीच कमी झालं. संतांनी लिहिलेल्या अभंगाने त्या अभंगाचं वाचन होतं, त्याच्यावर कीर्तन होतात. पुन्हा पुन्हा त्याच अभंगावर कीर्तन ऐकले तरी तेच असणारा तेवढाच आनंद आपल्याला मिळतो. 10,000 वर्षापूर्वी लिहिलेली ही रामकथा अजून देखील ऐकले तरी तो जो आनंद आहे तो आनंद आतापर्यंत टिकून राहिलेला आहे, वाढतच जाते. पुणे पुणे कितनी सुनी सुनाई जे काही प्यास बुझत न बुझाय, नाही का. पुन्हा पुन्हा किती ऐकवली लोकांनी. भारद्वाज ऋषींनी ऐकली, यज्ञवल्क्याने सांगितलेलं आहे, काग भृशुंडीने त्या ठिकाणी सांगितले आणि गरुडाने ऐकलेली आहे. भगवान शंकराने सांगितले आणि पार्वतीने ऐकलेली आहे, नाही का. ही कथा तुलसीदासांनी सांगितल्याने आपण ऐकतो, नाही का. या कथेचं महत्व कदापि देखील कमी होत नाही, वाढतच जातं. म्हणून साठी रामकथा अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारची आहे. रामकथा ही अतिशय सुंदर आहे, पावन आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे, काल आपण नाही का जे का शिवधनुष्य आहे, शिवधनुष्य एका क्षणामध्ये डोळ्याचं पात न लावता एका क्षणामध्ये प्रभू रामचंद्राने शिवधनुष्याचा भंग केला आणि सीतेचा पण जो होता तो पण जिंकला गेला, पूर्णत्वाला नेला. आणि सीता मातेने प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे. इथपर्यंत आपण कथा काल ऐकलेली आहे. ज्यावेळेस सीता मातेने वरमाला गळ्यामध्ये घातलेली आहे त्यावेळेस सर्वजण आनंदित झाले. त्या मिथिला नगरीमध्ये जनकाच्या जनकपुरामध्ये आनंद झालेला आहे. जी का इच्छा होते तीच पूर्ण झालेली आहे. सीतेला एवढा आनंद झाला आणि तो आनंद या ठिकाणी व्यक्त करता येणार नाही, एवढा मोठा आनंद झालेला आहे. वरमाला गळ्यामध्ये घातले, वरमाला गळ्यामध्ये घातल्यानंतर नाही का सीता प्रभू रामचंद्राचे चरण स्पर्श करत नाही. का तर तिला वाटलं कालच म्हणजे काही दिवसापूर्वीच आलेला प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला तर त्या दगडाची बाई झाली. एखाद्या वेळेस कदाचित आपण जर त्या चरणाला स्पर्श केला ना आपण जर दगड झालो तर नाही काही भीती होती तिच्यामध्ये, नाही का. तिची एक समजूत होती, वेडेपणा होता, नाही का. त्यावेळेस ते प्रेम होतं त्या असणाऱ्या सीतेच्या जीवनामध्ये अशा प्रकारे. आणि ते प्रेम किती होतं नाही का. अतिशय त्या प्रेमाचं वर्णन करता येणार नाही, तुलसीदास म्हणतात. अशा प्रकारचं प्रेम आहे आणि सगळं काय आनंद झालेला आहे. राजा जनकाच्या नगरीमध्ये सर्वत्र लोक अतिशय आनंद व्यक्त करू लागलेले आहे. नगरी पूर्णपणे सजवलेली आहे. मिथिला नगरी अतिशय अदोगरच असणारा अतिशय पवित्र आहे, सुंदर आहे. मोठमोठाले सरोवर आहेत आणि त्या सरोवरामध्ये अनेक प्रकारे असणारे पक्षी आणि राहतात. अतिशय त्या जनकाची नगरी जी आता जरी पाहिली ना आपण, तिथं वेगळंच काही वातावरण असतं. सर्वत्र आनंद झालेला आहे. विश्वामित्राने जनकाला सांगितलं, आता तुम्हाला काय करावं लागेल, अयोध्येला दूत घेऊन पत्र घेऊन पाठवावे लागते.
विश्वामित्राने जे का पत्र लिहिलेलं होतं ते पत्र घेतलं आणि ते दूत अविद्येकडे निघालेले आहे. दूत अवधपूर पठवो जाई, दूत अवधपूर पठवो जाई, आनही द्रुपद सरत बोलाये, आनहो नृपद सतगई बोलाये, दूत अवधपूर पठवू बोलाई जाई, आनही नृपद सतगई बोलाई, दूत अवधपूर पठवू जाई, आनही नृप दशरथ बोलाई, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय 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 राम. दूत अवधपूर पटवू जाई, या अवेद्येला दूत पाठवावा असं त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलेले आहे. दूतांनी पत्र घेतलं आणि अवेद्येच्या दिशेने ते दूत रवाना झालेले आहे. काही दिवसामध्ये ते दूत अवेद्यपुरामध्ये पोहोचे दूत रामपूर पावन, नाही का, हे पत्र घेऊन ते अतिशय पावन जे का रामपूर आहे, म्हणजे रामपूर हे अविद्या नगरी आहे. ज्यावेळेस अवेद्येला ते अवेद्येमध्ये आलेले आहेत, अवेद्येमध्ये प्रवेश केला तेव्हा हर्षे नगर विलौकी सुहाना, सुहावन अशा प्रकारचे नगर आहे. अविद्या ज्यांनी त्यावेळेस पाहिले, खरोखर त्यांना देखील त्या अविद्येचं असणारं मोठं महत्व आनंद वाटला ती अविद्या पाहून. आणि आले राजवाड्यामध्ये आलेले आहेत. दशरथाच्या राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर त्या दूताने प्रणाम केलेला आहे राजा दशरथाला. करी प्रणामो तिन्ह पती तिन्ही, अशा प्रकारचा प्रणाम केला. आणि प्रणाम केल्याच्या नंतर जे का पत्र आलेलं होतं ते राजाच्या हातामध्ये दिलेलं आहे. पत्र घेतलं राजा दशरथाने. कोणाचं पत्र आहे, कसं आहे, आणि त्यावेळेस राजा दशरथाने ते पत्र पाहिलेलं आहे. राजा दशरथाने ते पत्र पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते रामाचं पत्र आहे असं म्हटल्याच्या नंतर ते पत्र जे आहे ना, ते पत्र राजा दशरथाने आपल्या हृदयाला लावलं अगोदर. राम लखनो उरकर बर चिट्टी, नाही का, हे जे का रामाचं आणि लक्ष्मणाचं पत्र आहे त्यावेळेस हृदयामध्ये लावलेलं आहे. हृदयामध्ये राम व लक्ष्मण आहेत, नाही का, आणि ते पत्र हातामध्ये आहे. हातात सुंदर पत्र आणि हृदयामध्ये राम आणि लक्ष्मण आहेत. अशा अवस्थेमध्ये आणि पत्र पाहिलं आणि पत्र पाहिल्यानंतर ते पत्र वाचायला लागलेले आहेत राजा दशरथ. बरे वाईट म्हणजे अगोदर हातामध्ये पत्र घेतलं पण काहीच बोलत नाहीत, बरे वाईट काहीच बोलत नाही, नुसते स्तब्ध राहिलेले आहे. रामाचं पत्र आलेलं आहे आणि रामाचं पत्र हातामध्ये हृदयामध्ये घेतलं आणि हृदयाला लावलेलं आहे. त्यांचं बोलायचंच बंद झालं. थोड्या वेळ स्तब्धच राहिले राजा दशरथ. बऱ्याचशा दिवसापासून रामाची आणि लक्ष्मणाची वार्ता या ठिकाणी कळालेली नाही, स्तब्ध राहिले. नंतर धैर्य धरून त्यांनी ते पत्र वाचायला सुरुवात केलेली आहे. सभेमध्ये सर्व जे का मंडळी होती ते सर्व पत्र वाचलेलं ऐकत आहे. ज्यावेळेस राजा दशरथ पत्र वाचतात त्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न पलीकडे खेळत होते आपल्या मित्रांबरोबर. त्यांना देखील ही वार्ता कळलेली आहे. प्रभू रामचंद्राचं भैयाचं पत्र आलेलं आहे, लखन भैयाचं पत्र आलेलं आहे, रामाचं पत्र आलेलं आहे. धावत धावत त्यावेळेस भरत आणि शत्रुघ्न आल्याच्या नंतर ते पत्र पाहिलं आणि पत्र आपल्या हृदयाशी लावलं आणि एवढे आनंदाने नाचू लागलेले आहेत. माझ्या भैयाचं पत्र आलेलं आहे, रामाचं पत्र आलेलं आहे, लखन भैयाचं पत्र आलेलं आहे. अशा प्रकारे शत्रुघ्न आणि भरत नाचू लागलेले आहेत. आनंद वाटला. बाबांनी पत्र हातामध्ये दिला आणि पत्र घेऊन ते अतिशय नाचू लागलेले आहेत, गावू लागलेले आहेत. अतिशय आनंद झाला. खरोखर आमचे प्राणप्रिय अशा प्रकारचे भाऊ राम आणि लक्ष्मण आम्हाला बऱ्याचशा दिवसापासून सोडून गेलेले आहेत.
आणि आनंद वाटला ते पत्र पाहून. राजा दशरथ ते पत्र वाचू लागलेले आहे. पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. ज्यावेळेस विश्वामित्राने नेलेले होते हे त्यावेळेस वेळेपासून यांना वार्ताच प्राप्त नव्हती झाली. कुठं आहेत, कुठल्या देशामध्ये आहेत, काय करतात हे काहीच कळत नव्हतं. आता फोन आहेत नाही का, आता इथं काय चाललंय तिथं काय कळत. सकाळी फोन, संध्याकाळी फोन, दुपारा फोन, कधी कसं काय चाललंय, पिंट्या बराय का नाही का, तिकडं तिकडली मोटर चालू झाली का, इकडलं पाणी कांदा भिजवलं का, तिकडलं हे केलं का, हे केलं का, ते केलं का, सारखे फोन चालू आहे. म्हातारी बरे का, कस काय प्रवास चालला नाही का, तुमचं बरे का, जेवायला मिळालं का, नाश्ता झाला का नाही का, सगळे फोन चालू आहेत. त्यावेळेस काय फोनची व्यवस्था नव्हती. कुणी जर पत्र इकडे तिकडे आणून दिलं तरच ती काही वार्ता कळत होती. रामप्रभू गेल्यापासून वार्ताच बंद झालेली होती आणि आज त्यावेळेस ते पत्र आणि या ठिकाणी राजा दशरथाच्या हातामध्ये प्राप्त झालं आणि ते वाचायला लागलेले आहेत. तर ते पत्र वाचत असताना सुरुवातीपासून ज्या वेळेस विश्वामित्राचा यज्ञ आणि यज्ञाचं रक्षण कसं केलं, जाता जाता ताटिकेचं असणारा उदाहरण केलेलं आहे. विश्वामित्राचा यज्ञ आणि पूर्णत्वाला नेला, सुबाव आणि मारीची या दोघांचा राक्षसांचा नाश केला. पुढे चालून त्या असणाऱ्या जनकपुरामध्ये मिथिला नगरीमध्ये त्यांचा प्रवेश झाला आणि मिथिला नगरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ चालू होता आणि त्या धनुर्यज्ञामध्ये सहभाग या दोघांनी घेतला आणि खरोखर एवढं आवडजड अशा प्रकारचं ते धनुष्य होतं. ते प्रभू रामचंद्राने एखाद्या फुलाप्रमाणे उचललं. ते इतकं होतं की बाणासूर असणारा मेरू पर्वत हलवणारा तो बाणासूर देखील थकला, प्रदक्षिणा घालून गेला. कैलास पर्वत हलवणारा तो राजा रावण तो देखील त्या धनुष्याच्या नादी लागला नाही. एवढं मोठं अवजड धनुष्य प्रभू रामचंद्राने फुलासारखं उचललं आणि त्याला बाण लावला. ते त्याचे 2 तुकडे केले. अशा प्रकारचा असणारा आपल्या पुत्राचा पराक्रम ऐकल्याच्या नंतर कोणत्या बापाला आनंद होणार नाही. आताच्या बापांनी पराक्रम ऐकायचे ते असणारे वेगळेच आहेत आणि प्रभू रामचंद्राचे पराक्रम वेगळे आहेत. राजा दशरथ पराक्रम ऐकतात आपल्या मुलांचे. आताच्या मुलांचे पराक्रम ऐकले ना, बापाला वाटतं आपण कधी मेलेलं बरं नाही का, जगून काय उपयोग नाही. असे पराक्रम आहेत आपल्या आताच्या मुलांचे. काय करतील आणि काय नाही हे सांगता येत नाही. त्यांचे पराक्रम नाही ऐकलेले बरे. त्याच्यापेक्षा नाही का भागवतामध्ये नाही का आपल्याला आत्मदेव ब्राह्मणाची कथा सगळ्यांना माहित आहे. पुत्र प्राप्तीसाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले, बरेचसे प्रयत्न करून पुत्र प्राप्ती झाली नाही का, कशी झाली काय झाली, पण तो लहानाचा मोठा झाला दुदुकारी. शेवटी त्यांनी आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं. आता आत्मदेव सगळेच तसेच झालेले आहेत. सगळ्यांनाच घराच्या बाहेर निघावं लागतं. आता 4 मुलं असले तरी त्यांची अवस्था तशीच, ज्याला एकही मुलगा नाही त्यांची अवस्था तशी. 4 मुलं असून देखील आपल्याला नाही का जेवणाची पंचायत येते नाही का, अशी अवस्था आहे. मग सांगायचं तात्पर्य, राजा दशरथाने ज्यावेळेस आपल्या मुलांची प्रभू रामचंद्राची जी का वार्ता ऐकली, पराक्रम ऐकला आणि त्यांना गगन ठेंगणं झालं. एवढा आनंद झाला, तो आनंद गगनामध्ये मावेना असा झाला. आणि मग पुढं त्या सर्व दूतांना अतिशय व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली. तेच पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन विश्वामित्रापाशी गेलेले आहेत. विश्वामित्रांना पत्र दाखवलं. विश्वामित्रांनी ते पत्र वाचलं आणि वाचल्याच्या नंतर विश्वामित्र म्हटले, आता आपल्याला मिथिलेला जावं लागेल. सगळ्या नगरीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये सर्वांना दौंडी द्या, तयारी करायची सांगा, वराडी मंडळी सज्ज करा.
सर्व वराडी मंडळी या ठिकाणी आपल्याला मिथिला नगरीमध्ये जायचं आहे. अशा प्रकारचे सर्वांना दंडी दिलेली आहे. गल्ली बोळामध्ये दवंडी चालू झालेली आहे. भरताला आणि शत्रुघ्नाला सांगितलं आपल्या पागा सज्ज करा, घोडे सज्ज करा, रथ सज्ज करा आणि सर्व वराडी मंडळी ते आपल्याला निघायचं आहे. आता हे पत्र वाचल्याच्या नंतर कौशल्य मातेला किती आनंद झालेला असेल, सुमित्रा मातेला किती आनंद झालेला असेल. आता तुम्ही विचारच करा नाही का, मुलाचं जर लग्न जमलं तर त्या वरमाईला त्या मुलाच्या आईला किती आनंद होतो, किती आनंद होतो तो सांगताच येत नाही. आणि आता तर जास्तीच होतो. एक तर जमत नाही आणि जमल्यानंतर मग आता ती वरमाई इतकी त्वऱ्यामध्ये चलती का नाही, अवघड आहे नाही का. एक तर जमायचीच पण त्याचा नाही, त्यातून जर मुलाचं लग्न जमलं तर किती आनंद होत असेल नाही का. मग प्रभू रामचंद्राचं लग्न जमल्याच्या नंतर सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला, कौशल्य मातेला किती आनंद झाला असेल, तो आनंद सांगता येत नाही. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि तो आनंद वर्णन करता येत नाही. तुलसीदास म्हणतात त्या आनंदाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द देखील नाहीत. अशा प्रकारे आनंद झाला. सर्वांना सांगितलं चला आपल्याला आता जायचं आहे. पाहुणे रावळे सोयरे धारे सर्वांना निमंत्रण पाठवलं आणि सगळे अयोध्यावासी जे का वराडी मंडळी आहे ते मिथिलेच्या देशाने निघू लागलेले आहे. अशा प्रकारे ते सर्व वराडी मंडळी निघत आहेत. घोड्याचे रथ आहेत, घोडे आहेत. एक एक घोडा श्यामकर्ण रंगाचा आहे, श्याम वर्ण आहे. ते घोडे नुसते जमिनीवरच चालत नव्हते तर ते घोडे या ठिकाणी पाण्याहून देखील चालत होते. एवढी गती त्या घोड्यांना होती. कोणी गाड्या घेतलेल्या आहेत, कोणी घोडे घेतलेले आहेत, कोणी रथावर बसलेले आहेत. गुरु वशिष्ठांना रथावर बसवला आणि त्याच ठिकाणी असणारा बृहस्पती शेजारी इंद्रदेव वसावे तसे राजा दशरथ गुरु वशिष्ठांपाशी बसलेले आहेत. अशा प्रकारचा असणारा वराडी मंडळी निघालेली आहे. गावाच्या बाहेर वराड निघालेला आहे. गावाच्या बाहेर ज्यावेळेस वराड निघालं त्यावेळेस शुभ सपन होऊ लागलेले आहे. चांगल्या कामाला निघाल्याच्या नंतर शुभ सपन व्हायला पाहिजे माणसाचा. शुभ सपन कशा प्रकारचे होतात तुम्हाला माहित आहे का? जर आपण एखाद्या कामाला चाललो आणि एखाद्या कामाला चाललो असताना उजव्या बाजूला मोकळं एक असणारं रान आहे आणि त्या रानामध्ये कावळ्याचा थवा जर बसलेला दिसला आपल्याला तर तो शुभ सकुन मानावा. आपलं काम 100% झालं असं म्हणून समजायचं. उजवीकडून कावळ्याचा थवा बसलेला आहे तो आपल्या दृष्टीस पडला म्हणजे आपल्याला शुभ सकुन अशा प्रकारचा नाही का. आपण एखाद्या वेळेस कुठल्या तरी कामाला चाललो आणि ते काम बऱ्याच वेळा होत नसलं आणि एखाद्या वेळेस निघालो आपण त्या कामाला आणि जर निघालेलं असलं तर ज्या वेळेस निघालो त्यावेळेस त्या अर्ध्या वाटेमध्ये आपल्याला जात असताना मुंगसाने जर तोंड दाखवलं नाही का, मुंगूस त्याने जर तोंड दाखवलं तर ते काम 100% होणार झाल्याशिवाय राहणार नाही का. आपण नाही म्हणतो आपण आज मुंगसाचं तोंड पाहिलं. पुढे चालून या ठिकाणी वारंवार कोल्ह्याचे तोंड पाहतो आपण. दृष्टीस पडले कोल्ह्याचं तोंड नाही का. एखाद्याचं काम झालं तर तो म्हणतो आज मी कोल्ह्याचं तोंड पाहिलं गड्या. हे शुभ शिकवण आहे. राजा दशरथाचं वराडी मंडळ सगळे निघालेले आहेत आणि अशा प्रकारचे शुभ सकुन या ठिकाणी वारंवार कोल्ह्याचे तोंड नजर पडतात. गायी आपल्याला वासराला पाजत असताना या ठिकाणी नजर पडत आहे. पतिव्रता श्री आपल्या कडेला मुलगा घेऊन वर घट आहे, डोक्यावर घागर आहे भरलेली, ती जर आपल्या समोरून जर आली तर त्या ठिकाणी तो अतिशय शुभ सकुन मानावा. ते देखील आपल्याला समोरून जर तशी योगायोगाने जर आले तर आपलं काम 100% झालं असं म्हणून समजा.
असे शुभ शकून या ठिकाणी होत आहे. पांढरे जे गिधाड आहेत, घार आहे, ते देखील आपल्याला समोर जर दिसले तर तो देखील शुभ शकून आहे. अशा प्रकारचे वराडी मंडळ मुक्काम दर मुक्काम करत हे वराडी मंडळी मिथिलेच्या शिवावर जाऊन पोहोचलेली आहे. ज्यावेळेस मिथिलेच्या शिवावर जाऊन असणारे ती वराडी मंडळी पोहोचलेली आहे. राजा दशरथाचं वराड आणि ते कोण मिथिला नगरीचे राजा जनक आणि त्यांना सामोरे आलेली आहे. सामोरे येत असताना ती काय मोकळ्या हाताने आली नाही का. चांगल्या प्रकारचे फळं, एकदम स्वादिष्ट, अतिशय सुंदर अशा प्रकारचे कपडे, वराडी मंडळीचं स्वागत नाही का. वराड जर आलं तर आता आपण वराडी मंडळीला आडवं जातो का नाही. पहिली प्रथा होती, आता प्रथा आहे का नाही काय माहित, कोण जातं का नाही का. लग्न लावून घ्यायचं पडलेलं असतं लोकांना, बाकीचं काय भानगडीत पडत नाहीत नाही का. टोपी पंचा भरलेली घागर घ्यायची आणि वराडी मंडळीला आडवं जायचं, ही प्रथा आपली पहिल्यापासून होती. त्याच प्रकारे सर्व मिथिला नगरीमधले सर्वजण निघाले आणि वराडी मंडळीला आडवं गेलेले आहे. वराडी मंडळीचं स्वागत अशा प्रकारचं केलेलं आहे. वराडी मंडळीला आपल्या आवडीचे उत्तम भोजन त्या ठिकाणी बिछाने सर्व काही पुरवण्याचं काम केलेलं आहे. आता राजा जनकाच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर काय कमी होती तर काहीच कमी नाही. अशा प्रकारचे सगळे वराडी मंडळीची व्यवस्था सर्व आणि मोठमोठ्याने वाजणारे नगारे आहेत, आवाज त्याचा आकाशापर्यंत जात आहे, अनेक प्रकारे वाद्य वाजत आहे, मोठा आनंद त्या मिथिला नगरीमध्ये आहे. वराडींचं स्वागत अशा प्रकारचं झालं, सर्व काही झालेलं आहे. आणि वराडी मंडळी ती नगरी पाहूनच काही मंडळी थक्क झाले बरं का. आता मोठ्यांचे लग्न कसे असतात, मोठ्यांचे लग्न मोठेच असतात. आपल्यासारखे सामान्य जर त्या लग्नाला गेले तर आपल्याला एक थक्क होतो आपण नाही का. ते सगळी काही व्यवस्था पाहत असताना राजा जनकाने या सर्वांची व्यवस्था अशा प्रकारची केलेली होती, सर्व व्यवस्था केलेली होती. त्यांना जानवस वाडे दिलेले होते, प्रत्येकाला राहण्यासाठी वेगवेगळे ठिकाण दिलेले होते. ज्याचे जसे वर्चस्व असेल किंवा जसं महत्व असेल तसं त्यांना राहण्यासाठी जागा दिलेली आहे. सर्वांना थंड पिण्याची असणारे व्यवस्था केलेली होती. आपण आता देखील करतो. कोणाला सरबत दिला, कोणाला लस्सी दिली, कोणाला नाही का थंड पाणी दिलं. आणि ते पाणी काही सामान्य भांड्यामध्ये नव्हतं, ते सोन्याच्या कलसामध्ये पिण्याचं पाणी बरं का. आता आपल्याला जर सोन्याच्या कलसामध्ये ग्लासामध्ये पाणी दिलं तर आपण ग्लास देतो का परत, सांगा बरं तुम्ही. पाणी पिऊन तर बॅग मध्ये घालतो का नाही. राजा जनकाची नगरी होती ती, त्या ठिकाणी काहीच कमी नव्हतं. सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे. अनेक प्रकारचे सुगंधी त्या ठिकाणी तेल आहेत, त्यांना लावण्यासाठी दिलेले आहेत. आता तिथल्या वराडी मंडळीचं असणार आपण ऐकले, आपल्याला बी वाटेल की आपल्याला तसं पाहिजे नाही का. सर्वांचं स्वागत झालेलं आहे. वराडी मंडळी त्या ठिकाणी खुश झालेली आहे. सर्वजण पाहून रोमांचित झाले, सर्वजण नटून थटून त्या ठिकाणी निघालेले आहे. सर्व अतिशय सुंदर अशा प्रकारचे कपडे घातलेले आहेत. आनंद झालेला आहे सर्वांना. वराडींचं स्वागत इतक्या असणाऱ्या उत्सवामध्ये कुठल्याच लग्नामध्ये झालेलं नव्हतं. वराडी मंडळींचा परस्पर भेटण्याचा कार्यक्रम झाला. एकमेकाला भेटलेले आहेत, गळा भेट झालेली आहे, सर्व काय झालेले आहे. राजा दशरथाने देखील तिकडच्या आलेल्या सर्व वस्तू अतिशय प्रेमाने स्वीकारलेल्या आहेत. युवायांची भेट या ठिकाणी झालेली आहे. आता नवरदेवाचा युवाई आणि नवरीचा बाप आणि नवरदेवाचा बाप या दोघांमध्ये फरक असतो. नवरदेवाच्या बापाला वाटतं मी नवरदेवाचा बाप आहे. थोडं जर त्या ठिकाणी चुकलं तर हा नाही का नाही ते बोलतो.
आणि नवरीचा बाप ऐकून घेतो. पण आता तसं नाही. आता वेगळी गोष्ट झालेली आहे. तुम्ही विचार करा, थोडासा विचार करा. राजा जनकाने या ठिकाणी या वराडी मंडळीचं एवढं अतिशय आदर आतिथ्य केलेलं आहे आणि एवढी लीनता आहे. त्याच पद्धतीची लीनता राजा दशरथाकडे देखील आहे. लीनतेने एकमेकाला दोघे विवाही भेटलेले आहे. मुलगी जर द्यायचे म्हटलं एखाद्याच्या घरी तर मुलगी तशी देत नव्हती. पहिला जमाना या ठिकाणी अशा प्रकारचा झालेला आहे. पहिल्या जमान्यामध्ये आणि आताच्या जमान्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. तुम्ही सर्व मुलीचेही बाप आहेत आणि तुम्ही सर्व मुलाचेही बाप आहेत. जेवढ्या इथं असणाऱ्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्या मुलं देखील त्यांना आहे. ज्यावेळेस मुलीचा असणारा पाहुणे मंडळी मुलीला बघायला आलेले असताना त्यावेळेस त्या मुलीची आई म्हणते मला नोकरदार पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सर्व काही पाहिजे आणि मुलगी रानात कामाला गेली नाही पाहिजे. मुलीला शेत भरपूर असायला पाहिजे आणि सासू सासरे कोणीच नसायला पाहिजे. अशा प्रकारच्या अपेक्षा नाही का मुलीच्या आईच्या आहे. पहिलं असं नव्हतं. पहिलं या ठिकाणी आपल्याला आपल्या दारामध्ये आपला पाठीमागचा थोडा 20 वर्षाचा काळ पाहतो मी. किती 20 वर्षाचा पाठीमागच्या काळामध्ये किती जरी गरीबातला गरीब बाप जरी असला तरी तो आपल्या दारामध्ये मुलीचं लग्न करून देत होता. काही त्याच्याकडे नगा का नसना पण वेजाने पैसे काढायचा आणि आपल्या दारामध्ये मुलीचं लग्न करून द्यायचा. अशा प्रकारची पद्धत आपल्या डोळ्यात देखता होती. आता ती पद्धत सगळी बुडून गेलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी असणारा त्या मुलीचा बाप काय करतोय आज फक्त पापच वाढत चाललेलं आहे या जमान्यामध्ये. आजच्या जगामध्ये आजच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एक असणारी मुलगी 5-5 लाखाला विकायला लागली. माणसं मुलीचा विक्रय होऊ लागला. 5000 वर्षापूर्वी नारदाने या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेलं होतं मुलीचा विक्रय होईल आणि धान्य माणसं घरामध्ये ठेवणार नाही तर धान्याचा विक्रय होईल. आणि म्हणून साठी या ठिकाणी मुलीचा विक्रय होऊ लागला. 5 लाख कुणाचा भाव आहे, कुणाचं 4 लाख भाव आहे, कुणाचं 10 लाखापर्यंत मुली विकल्या जातात नाही का. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं एका प्रमाणात सालंकृत कन्यादान. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान, पृथ्वीदानाच्या समान, पृथ्वीदानाच्या समान. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान, पृथ्वीदानाच्या समान, पृथ्वीदानाच्या समान. सालंकृत कन्यादान या ठिकाणी सांगितलेले आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्यांच्याकडून सालंकृत कन्यादान या ठिकाणी होईल ना ते पृथ्वीदाना समान असतं. मुलीला काही का होईना दागिने घालून त्या ठिकाणी कन्यादान करावं. आपल्या दारामध्ये मोडकं तोडकं लग्न करावं आणि त्या मुलीला विदा करावं आणि खरोखर त्याला पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. आता बघा हे पाप कुठं फेडायचं. कुणी मुलींचे पैसे घेऊन इकडे कुणी काही करतं नाही का. मुली विकतात आणि 5-5 लाख घेऊन त्यांच्या दारामध्ये तिकडेच लग्न करा म्हणतात. तेही आम्हाला जमत नाही. अशी अवस्था जमान्यामध्ये पाप वाढायला लागलं. पाप आणि हे कुठं फेडणार हे लोक नाही का. अशा प्रकारचं असणारा त्या दोघा व्याह्यांची अति भेट झाली. नम्रता होती त्या दोघांमध्ये. नम्रतेने एकमेकाला बोललेले आहेत. सगळे काही वराडी मंडळींची व्यवस्था झाली. वराडी मंडळींची व्यवस्था झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला असं वाटलं की बरेच दिवस झालं वडिलांना बाबांना भेटलो नाही. मग त्यांना वाटलं की आम्हाला बाबांना भेटायचं आहे पण विश्वामित्रांची परवानगी पाहिजे. गुरुची आज्ञेशिवाय काहीच करीत नव्हते पहिले प्रभू रामचंद्र लक्ष्मण. बरेचसे असणारे असे
देवांचे जरी अवतार झाले तरी गुरुच्या आज्ञेशिवाय काहीच करत नव्हते. संकोचामुळे ते विश्वामित्रांना सांगू शकत नाहीत, नाही का आम्हाला पित्यांना भेटायचं आहे. त्यावेळेस सर्व प्रभू रामचंद्राने विश्वामित्राची गुरुवर्यांची परवानगी घेतली आणि आपल्या वडिलांना बाबांना भेटले, राजा दशरथाला भेटले, सर्व मित्रांना भेटलेले आहेत. बरेच दिवस अविद्येतल्या लोकांची भेट झाली नव्हती ना, त्यामुळे त्यांना करमत नव्हतं. मग भक्तांची भेट नाही झाल्यामुळे देवाला करमत नाही. देव अतिशय विद्विग्न होता, नाही का. देव जर म्हटलं तर देव या ठिकाणी नावारूपाला आणला तो भक्तांनीच आणलेला आहे. आणि म्हणून भक्त हे श्रेष्ठ असतात, देवापेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचे भक्त असतात. देवाला सर्व काही करवण्यासाठी ते भाग पाडतात, देवाला अवतार घेण्यासाठी भाग पाडतात. आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण. ते का विसरणी राहिलासे, ते का विसरणी राहिलासे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया. एका विसरोनी राहिलासे, एका विसरोनी राहिलासे, समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया. अशा प्रकारे देवाला देखील देवपण या ठिकाणी भक्तामुळेच आहे. म्हणून सद्गुरूची कृपा ही फार थोर कृपा आहे. संत कृपा ही फार श्रेष्ठ अशा प्रकारची कृपा आहे. जेव्हा राजा दशरथाने पुत्रासह गुरु विश्वामित्रांना आपल्याकडे येत असताना पाहिलं, त्यावेळेस ते राजे नतमस्तक झालेले आहे. जमिनीवर डोकं ठेवलं आणि त्या असणारा विश्वामित्रांचं दर्शन राजा दशरथाने घेतलेलं आहे. पृथ्वीपती असणारा राजा दशरथ त्या मुनींच्या चरणावर वारंवार मस्तक ठेवत आहे. आता संतांची हेलना होत आहे, संतांना वाईट शब्दामध्ये बोलतात, अशा प्रकारची अवस्था या समाजामध्ये आहे. नंतर दोघा भावांनी राजाला साष्टांग नमस्कार घातला. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आपल्या बाबांना भेटलेले आहे, अनेक सवंगड्याला भेटलेले आहे. अशा प्रकारे आणि सर्व आनंदी आनंद आहे आणि आनंदी आनंद अशा प्रकारचा या मिथिला नगरीमध्ये चालू आहे. श्रीरामांचं लग्न आणि सीतेचं लग्न हा योग अशा प्रकारचा आहे की हा जो का लग्न सोहळा आहे आपल्याकडून तो श्रवण जर घडला, श्रवण करण्यासाठी जर लाभला तर आपण देखील भाग्यवान अशा प्रकारचं होतो. लहान भरत आहे, त्या लहान भरताची आणि लक्ष्मणाची शत्रुघ्नाची भेट झाली आणि खरोखर त्या चौघा भावंडामध्ये देखील इतकं प्रेम होतं. रामायणच ऐकायचे आपल्याला, त्याच्यासाठी भावाबद्दलचं प्रेम, आई वडिलांबद्दलचं प्रेम, जनतेबद्दलचं प्रेम, हे सगळं काय आपल्याला ऐकायला भेटतं. सुंदर अशा प्रकारचं नाही का वातावरण या मिथिला नगरीमध्ये आहे. प्रभू रामचंद्र परम कृपाळू आणि विनयपणाने रामचंद्र काय करतात, अयोध्येमधले जे काय मित्र मंडळी पाठीमागून आलेले होते ना, त्यांना आदराने भेटतात. नवरदेवाचे मित्र मंडळी त्यावेळेस होते सत्य लोकांमध्ये, आणि नवरदेवाचे मित्र मंडळी आता देखील आहे. आता नवरदेवाचे मित्र मंडळी म्हटल्यानंतर त्यांचं काही वेगळंच वातावरण असतं, नाही का. नवरदेवांनी त्यांना दारू पाजायचे आणि या ठिकाणी नाचवायचे.
मग ती काय थोडे थोडे दारू पितात का ते नाही का? नवरदेवाचा पार खिसा मोकळा करून टाकतात. नवरदेव सुद्धा त्यांच्या बरोबर नाचतो, अशी अवस्था आहे जमान्यामध्ये. आणि मग नवरदेव म्हणजे प्रभू रामचंद्र सर्वांना भेटतात, सर्वांना आदर देतात, सर्वांना मोठ्या प्रेमाने भेटलेले आहेत. सर्वजण एकमेकाचं कुशल मंगल अशा प्रकारचे विचारतात. सर्व मंडळींचा असणारा भेटी वगैरे झालेले आहेत. राजाचे पुत्र आहेत पण सर्व सामान्याप्रमाणे वागत आहेत. वराडी मंडळी लग्नापूर्वी या ठिकाणी आलेले होते. आपल्या जनकपुरीमध्ये सर्व वराडी मंडळ आलेलं आहे. सर्व जनकपूर या ठिकाणी गजबजून गेलेलं आहे. पहिलं लग्न नाही का 8-8 दिवस 4-4 दिवस चालायचे. आताचे लग्न त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे. सकाळी वराड निघताना दुपारी 4 वाजेच्या आत घरी पोहोचतात. सकाळी धामधूम, सकाळी धामधूम, हा, दुपारी टामटूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम आणि लगेच संध्याकाळी सामसूम नाही का? अशा प्रकारचे असणारे पहिले लग्न म्हणजे आताचे लग्न. पहिले लग्न अगोदर वराड जायचं, 2-4 दिवस वराडाचे सर्व बरदास्त करायचे. सर्व वराडी मंडळी या ठिकाणी त्यांचं कुशल मंगल पाहायचं. चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे भोजन त्या ठिकाणी व्हायचे. अशा प्रकारचं ते लग्न होतं. आताचे लग्न म्हणजे नाही का, आता लवाट माऊलीने सांगितलं सकाळी नाही का निघायचं, दुपारच्याला लग्न आणि संध्याकाळी या ठिकाणी परत यायचं, असे लग्न आहे. मग मिथिला नगरीमध्ये ज्यावेळेस हे वराडी मंडळी आले त्यावेळेस सर्वांचा असणारा अतिशय विनयाने अतिशय प्रेमाने अशा प्रकारचं सर्वांचं व्यवस्था केली. आणि व्यवस्था करत असताना नाही का कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. असा लग्न सोहळा जगामध्ये कुठल्याही नवरदेव आणि नवरीचा झाला नाही. एवढा सुंदर लग्न सोहळा या ठिकाणी बघता बघता ठरलेली वेळ त्या ठिकाणी असणारे जवळ येत चाललेली आहे. लग्न घटिका जवळ आलेली आहे. आता लग्न घटिकेचा मेळ ताळमेळच नसतो. अक्षदा दिली का? अक्षदा आता कुठे? अक्षदा आहे का? तांदूळ आहेत का इथे? दाजी तांदूळ घेऊन या. हा, ओ पोपळगड्डाजी तांदूळ घेऊन या थोडी. तांदूळाना अक्षदा. अक्षदा तांदूळ. हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे. हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा, हरे रामा हरे रामा. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हो हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम, राम राम हरे हरे, हरे राम राम, हरे राम राम,
हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे हो हरे राम 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे अशा प्रकारे या ठिकाणी वराडी मंडळी सर्व सज्ज झालेले आहे. प्रभू रामचंद्राच्या लग्नाला सर्व देव या ठिकाणी आलेले आहेत. देवराज इंद्र सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मदेव आलेले आहेत. इंद्रदेव आलेले आहेत. ब्रह्मदेव आलेले आहेत. भगवान शंकर आलेले आहेत. आता ब्रह्मदेवाच्या त्या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा आपल्या बापाच्या लग्नाला आलेले आहेत. नाही का? आपल्याला माहित आहे का? ब्रह्मदेवाला आमंत्रण होतं त्यावेळेस ते रुसले होते. म्हटले आम्हाला आमंत्रण दिलं नाही, नाही का? आता बापाच्या लग्नामध्ये मुलाला कुठं आमंत्रण असतं का? ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झालेला आहे? भगवान विष्णूच्या नाभी कमलातून झालेला आहे. आणि ब्रह्मदेव रुसलेले आहेत, नाही का? अशा अवस्थेमध्ये नाही का सर्व वराडी मंडळी आलेले आहेत. सर्व काही आलेले आहे. दोन्हीकडच्या राजांचा परिवार अतिशय सुंदर, नाही का, हर्षयुक्त आहे. सर्व काही वराडी मंडळी या रघुकुलामधले सर्व पावणे रावळे सोयरे राहरे, पण आपले या ठिकाणी सर्व वराडी मंडळी अनेक येत लांबून लांबून इकडून तिकडून फिरून, नाही का? बरेचसे वराडी मंडळी या ठिकाणी दिसत नाहीत, नाही का? एवढेच वराडी मंडळी नाहीत, आपले भरपूर असायला पाहिजे. वराडी मंडळी लग्न लावायला टायमिंगवर हजर असायला पाहिजे. नाही अक्षदा टाकायला. अक्षदा टाकल्याच्या नंतर मग कोणीकडे का जाईना, पण कमीत कमी अक्षदा टाकण्यासाठी वराडी मंडळी सर्वजण येत असतात. सोयरे धायरे येत असतात. सर्वजण येत असतात. आणि अशा अवस्थेमध्ये नाही का शुभ लग्न शुभ घडी या ठिकाणी येत चाललेली आहे. आणि आल्याच्या नंतर नाही का दोन्हीही नवरदेव आणि नवरी या मंडपामध्ये अशा प्रकारचं नाही का उभा केलेले आहे. गुरु वशिष्ठ, गुरु विश्वामित्र, वामदेव, अनेक अशा प्रकारचे सतानंद, पुरोहित, एवढे मोठे मंडळी प्रभू रामचंद्राच्या लग्नाला आहे. दोन्हीकडच्या वराडी मंडळीला एवढा आनंद होत आहे, एवढा आनंद होत आहे, नाही का? जगन्माता सीता, जगन्माता सीतेने तर काय केलेलं होतं? ती जगन्माता आहे, ती माता आहे. तिने अष्टमहासिद्धींना निमंत्रण दिलेलं होतं. माझ्या असणाऱ्या सासरगडचे जे का वराडी मंडळी आहे ना, त्यांना कुठलंच काही कमी पडून देऊ नका. आता सिद्धी लावी पिशी कोण तया, नाही का? अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवजती दुरिता, नाही का? अशा प्रकारचे सिद्ध्यांना देखील कामाला लावलेलं आहे. असं हे सर्वांची व्यवस्था, सर्वांचे लग्न घटिका जवळ आलेली आहे. वराडी मंडळी या ठिकाणी सर्व जमा झालेली आहे. आणि सर्व अशा वातावरणामध्ये आणि गुरु वशिष्ठांनी सांगितलं आता लग्न वेळेवर लावा, नाही का? लग्नाला जर वेळ झाला तर मग नाही का अनेक अडचणी येतात कुटुंबामध्ये.
आता लग्न घटिका हे कोणाला माहितच नाही का. 12चं लग्न लागतं 3 वाजता, 3चं लग्न लागतं कुठंतरी असणार रात्रीचं 8-9 वाजता. पण जे का लग्न घटिका आहे ते साधावा लागते. ती लग्न घटिका साधली पाहिजे. त्या लग्न घटिकेला लग्न जर लागलं शुभ मुहूर्तावर त्याचं आयुष्य अशा प्रकारचं होतं नाही का. मला वाटतं प्रभू रामचंद्राच्या लग्न घटिकेमध्ये काहीतरी फरक पडला काय नाही म्हणून त्यांना अशा प्रकारचं वनवास त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही का. म्हणून लग्न घटिका ही अति श्रेष्ठ आहे. त्या लग्न घटिकेच्या प्रमाणे लग्न जर लागलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख आणि दारिद्र्य येत नाही. म्हणून नवरदेव नवरी उभा आहे, अंतरपाठ धरलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आणि लग्नाला सुरुवात झालेली आहे. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, सावधान शुभमंगल सावधान, शुभ मंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्येस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वधूवर शुभं भवतु. सावधान. हे शुभमंगल सावधान, सावधान शुभमंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान. आली शुभकारिणी मधुकटी आनंद चोहीकडे वादे वाजती परसती स्नेहमृता देसणे खेळे ते गणगोत्र सर्व जमले द्यावा शुभ आशीर्वाद नादावे सौख्य भरे कृतार्थ बनवा संबंध हा प्रीतीचा वधूवर शुभं भवतु. सावधान. सावधान मालाकार परस्परे करगळा घालोनिया गोपांगना गाती नाचती पाहती मदिया एका जग जीवना सोन्या
मनी वाविले भुजगुनी गोर्या शशांकानना पाचूचे पदकस्थळी स्मरगणा श्रीदेवकी नंदना वधूवर शुभम भवतु सावधान गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान संतती संपदा बहुतुना लाभो दये सद्गुणा साधनी स्थिर कर्म योगा मूल्या बांधवा भूषणे सारे राज दुर्न हेच कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्था श्रम तुम्हावधुवरा सूर्य सदा मंगलम शुभ मंगल सावधान राजा भीमक रुक्मिणीस नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवना सिम्या देई जे आता विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पु मने रखुमा पुत्र वडील त्यासी पुसने उर्या सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे जे म्हणतात बघ इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान वराडी जाव चित्त सावधान जाव चित्त ये या अयोध्या नगरीता या अयोध्या नगरीत काही वाजत गाजत वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत या अयोध्या नगरीत हो अयोध्या नगरीत काही वाजत गाजत
वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत राजा जनकाची होती रुक्मिणी उपवागा राजा जनकाची रुक्मिणी उपवागा लिहून पत्रिका दिली देशोदेशावर दिली देशोदेशावर सांगतो जनका सांगतो जनका माझ्या लेकीच हाय नातं माझ्या लेकीच हाय नातं सोन्याचं 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 बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत ये या अयोध्या नगरीत हो या अयोध्या नगरीत आई वाजत गाजत वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत राजा जनकाच्या होती चौकी कन्या धोगली जानकी दिली अयोध्येच्या गाना दिली अयोध्येच्या गाना टाळ मृदुंगही किती हर्षान वाजत सोन्याचं 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 बाजिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाजिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत 9 लाख मोती रामरायाच्या कळसाला 9 लाख मोती रामरायाच्या कळसाला चढता उतरता गौंडी दादा आळसला गौंडी दादा आळसला टाळ मृदुंगही किती हर्षान वाजत सोन्याचं 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 बाजिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत ये या अयोध्या नगरीत हो अयोध्या नगरीत काही वाजत गाजत सोन्याचं बाजिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाजिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न रामाचं लागत सोन्याचं बाजिंग लगीन रामाचं लागत सोन्याचं बाजिंग लग्न रामाचं लागत प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु जय रामचंद्र भगवान की भवन जय सुत हनुमान की की जय. जय अशा प्रकारे या ठिकाणी लग्न सोहळा पार पडलेला आहे. आहेराची यादी करा. लग्न लागलेलं आहे. आता लग्न लागल्याच्या नंतर भोजन होतं, पण भोजनाच्या अगोदर आहेर होतात नाही का, पूर्वीची प्रथा आहे. होते या ज्यांना ठिकाणी नारायणाबा दुधोडे यांच्याकडून 100 रुपये आहेर आलेला आहे. सुंदर अशा प्रकारचा हा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आनंद सर्व त्या मिथिला नगरीमध्ये प्राप्त झालेला आहे. सर्व एकमेकाला अतिशय भेटतात, आनंदाने भेटत आहेत. सर्व आनंद असताना जे का लग्न लागल्याच्या नंतर जे का असणारा कर्म असतं, जे का रीतिरिवाज आहेत, जे का नेम आहेत, ते सर्व नेम रोजच्या रोज पार पडत आहेत. लग्न लागून बरेचसे दिवस निघून गेले. राजा दशरथ आणि जनक या दोघांचं संभाषण, रोजच्या रोज भेटी, जनक राजाचं प्रेम आणि त्या प्रेमामध्ये न्हाऊन निघालेले राजा दशरथ, वराडी मंडळींची व्यवस्था, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे.
काही दिवस निघून गेल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं की आता आबा तुम्ही गोळा करा, तुम्ही गोळा करा तुमच्याकडे राहू द्या. तर गोळाकडून गोळा करा. या ठिकाणी आपल्याला अयोध्येला जायला पाहिजे असं विचार राजा दशरथाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि मग राजा दशरथ राजा जनकाला निघण्याची आज्ञा या ठिकाणी मागत आहे. मुलीचं लग्न झालं, मुलगी आता आपल्यापासून जाणार आहे. नाव लिहून घ्या, नाव लिहून घ्या दादा. ज्यावेळेस मुलीच्या बापाला प्रत्येकाचे नाव अशा लिहून घ्या. प्रकारे वाटतं आपल्यापासून मुलगी लांब जाऊच नाही, राजा जनकाचं अतिशय प्रेम होतं सीतेवर. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, आता त्या सीतेला देखील सर्वांना सोडून जायचं होतं. तिला देखील दुःख वाटत आहे. ज्यावेळेस मुलगीची पाठवणी येते ना त्यावेळेस अतिशय दुःख होतं ते बापाला होतं. आयुष्यभर त्या लेकीचं पालन पोषण करणारा बाप या मुलीच्या पाठवणीच्या वेळेस जवळचा माणूस जरी मेला तरी तो बाप त्या असणाऱ्या माणसासाठी रडत नाही, पण त्या मुलीला पाठवण्याच्या वेळेस तो बाप अतिशय दया मया मोकलून रडतो. जनकाचं एवढं प्रेम जनकाचं एवढं प्रेम आहे त्या असणाऱ्या मुली सीतेवर, नाही का. त्यांना वाटत होतं मुलगी पाठवूच नाही, जाऊच नाही. जगामध्ये सगळ्यात जास्ती जर प्रेम कुणावर करत असेल बाप तर मुलीवर करतो. लहानपणीची मुलीची आई वारलेली असते आणि वारलेल्या मुलीची आई मुलगी 1 तर वर्षाची असते आणि 1 वर्षाची मुलगी या ठिकाणी आई देवाघरी निघून जाते. त्याला नातेवाईकही कोणी नसतात. अशा अवस्थेमध्ये त्या मुलीचं लालन पालन तो आपला बाप करतो, पिता करतो. ती रोज उठून थोडं थोडं बोबड्या बोलामध्ये या ठिकाणी ती आई त्या मुलगी त्या बापाला म्हणते, बाबा माझी आई कुठे गेलेली आहे, माझी आई केव्हा येणार आहे. तो बाप म्हणतो, बेटा आता तुझी आई परत येणार नाही, तुझी आई देवाघरी गेलेली आहे. ज्यावेळेस तो बाप त्या आई मुलीला सांगतो त्यावेळेस रोज उठून ती मुलगी देवाघरून कधी आई येणार आहे, कधी येणार देवाघरून, अशा प्रकारे म्हणत असताना 4 चौघत्याचे मित्राने त्याला म्हणतात, अरे बाबा तू आता लग्न कर, नाही का, या मुलीला दुसरी का होईना आई आली पाहिजे. त्यावेळेस त्याने ते सांगितलं की बाबा माझा प्राण गेला तरी चालेल, पण या मुलीला दुसरी आई मी आणू शकत नाही, नाही का. आणि त्याच मुलीचं लालन पालन तो बाप करतो. कुठे जरी गेला तरी त्या मुलीला घेऊन जातो. 4 धाम यात्रेला गेला तरी त्या मुलीला घेतो खांद्यावर आणि 4 धाम केदारनाथची यात्रा करतो खांद्यावर घेऊन. संन्यासी महात्मन म्हणतात, अहो तुमच्या खांद्याला ओझं झालेलं आहे, त्या मुलगी माझ्याकडे द्या, थोडी मी घेतो. तो म्हणतो, अरे मुलीचा बोजा कधी बापाला होतो का, नाही का, बापाला कधी मुलीचा बोजा होत नाही. मग त्या मुलीचं लालन पालन अतिशय व्यवस्थित करतो आणि शेवटी मुलीला शिकवतो. 12वी शिकवली, 13वी शिकवली, मुलगी आता ओपर झालेली आहे, मुलीचं आता लग्न करायचं आहे. अशा अवस्थेमध्ये नाही का मुलीचं लग्न स्थळ आलेलं आहे, चांगल्या प्रकारचं स्थळ, आणि आल्याच्या नंतर तो मुलीचं लग्न जमवतो आणि योग्यतेचा वर तिला निवडतो आणि त्याच्याबरोबर लग्न तिचं ठरल्या जातं. तारीख काढलेली आहे. तारीख काढल्याच्या नंतर लग्न घटिका, लग्न दिवस, लग्न तारीख जवळ येत असते. हे जुळवायचं, ते जुळवायचं, हे करायचं, ते करायचं. बाप आणि अशा प्रकारचा नाही का रात्रंदिवस तो त्याच नादात असतो. हे कमी आहे, ते कमी आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी काहीच कमी नाही पडलं पाहिजे, अशा प्रकारे तो नाही का पूर्ण वेळ त्याच्यामध्ये घालतो. लग्न 2 दिवसावाला, लग्न 1 दिवसावाला. ज्यावेळेस शेवटचा दिवस होता त्यावेळेस
बाजारामध्ये काहीतरी तो बाप आणण्यासाठी गेला आणि संध्याकाळी परत आलेला आहे. संध्याकाळी परत आल्याच्या नंतर मुलीने स्वयंपाक बनवून ठेवलेला होता आणि मुलीने स्वयंपाक बनवला. बाबा आले. आता बाबाला ताट वाढलेला आहे आणि बाबाला ताट वाढल्याच्या नंतर मुलीने वाढून घेतलं. वाढून घेतलेलं ताट ते दोघही एकमेकाकडे पाहतात. कोणीच तोंडात घास घालत नाही. मुलगी बापाकडे पाहते आणि बाप मुलीकडे पाहतो. दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू त्या ठिकाणी धारा वाहतात. बापाला वाटतं आज आता उद्याच्याला माझी मुलगी मला सोडून जाणार आणि मुलीला वाटतं मी बापाला सोडून जाणार. या दोघांचं अशा प्रकारचं प्रेम आहे आणि दोघही एकही घास या ठिकाणी तोंडामध्ये घालत नाहीत आणि दोघही उपाशी झोपले. तसेच दुसऱ्या दिवशीचा लग्न घटिका जवळ आलेली आहे आणि लग्न घटिका जवळ आल्याच्या नंतर लग्न विवाह सोहळा मंगलाष्टिका झाल्या आणि मंगलाष्टिका झाल्याच्या नंतर तो बाप त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा येऊ लागल्या. बिगर आईचं लेकरू म्हणून सर्व गाव त्या ठिकाणी कुणी वाटी दिली, कुणी ताट दिलं, कुणी तांब्या दिला, कुणी कळशी दिली, कुणी हंडा दिला. सर्व गाव त्या ठिकाणी पाठवणीसाठी आलं. पण हा बाप आहे ना तो एका खोलीमध्ये जातो आणि आपल्या पडलेल्या उशीत मुंडकं घालून मोठमोठ्याने ओक्साबोक्षी रडतो. आपलं डोकं कपाळ त्या ठिकाणी भिंतीवर आपटून त्या ठिकाणी तो बाप रक्तबंबाळ होतो. मुलीला वाट लावायला येऊ शकत नाही अशा प्रकारचं प्रेम त्या बापाचं त्या मुलीवर असतं. राजा जनकाचं ते खांबाला कवटाळून राजा जनक त्या ठिकाणी रडतात. सीतेसाठी राजा जनक रडले. कण्व मुनी शकुंतलासाठी रडले. कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी रडतो, रडत नाही अशाचा भाग नाही. बापाचं प्रेम अतिशय मुलीवर असतं. अशा प्रकारे ही वरात जी आहे ना ही वरातच जाऊ नये अशा प्रकारचं राजा जनकाला वाटत होतं आणि अशा प्रकारचं दुःख त्या मिथिलेय नगरीमध्ये आहे. सर्व गायी गुर सर्वजण त्या सीतेवर प्रेम करणारे अतिशय अंबरडा होतात. सीतेने एक पाळलेला पोपट, तो पोपट देखील अतिशय दुःखित झाला. तो बोलत होता नाही का आणि सर्वजण दुःखित झाले. आता वरात त्या ठिकाणी पाठवणी होणार सीतेची. सर्व गाव वाटत पाठवणी करण्यासाठी जमा झालेला आहे. सीता या ठिकाणी 4 जोड्या होत्या. रामाचं लग्न झालं सीते बरोबर, भरताचं लग्न झालं मांडवी बरोबर, लक्ष्मणाचं लग्न झालं उर्मिले बरोबर आणि शत्रुघ्नाचं लग्न झालं श्रुतकीर्ती बरोबर. अशा प्रकारच्या 4 जोड्या आणि घेतल्या आणि त्यांना पाठवणी करण्यासाठी निघालेली आहे. असो अशा प्रकारचं असणारा पाठवणी झाली आणि इकडं अयोध्येमध्ये आनंद झालेला आहे. मिथिला नगरीमध्ये अतिशय दुःखाचं वातावरण झालेलं आहे. अशा प्रकारचा हा लग्न सोहळा आज आपण या ठिकाणी ऐकलेला आहे नाही का. आज 4था दिवस आहे कथेचा. सुंदर अशा प्रकारची कथा सर्वांनी श्रवण केलेली आहे. सर्वजण या कथेसाठी थांबले, श्रवण केले आणि आपला आता या कथेचा शेवट दिवस संध्याकाळी थोडा वेळ या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, प्रसाद होणार आहे आणि उद्याच्याला आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. उद्या 7 वाजता आपल्याला स्टेशनवर जायचं आहे. इथं जवळ स्टेशन आहे आणि उद्या परतीचा प्रवास. जवळजवळ आपल्या या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये 260-70 माणसांनी सहभाग घेतलेला होता. अतिशय प्रेमाने अंतकरणाने या सप्ताहामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि आपल्या मनाची मनकामना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आणि आल्याच्या नंतर सर्वांनी या सप्ताहाला सहकार्य केलं आणि व्यवस्थित अशा प्रकारे सर्वजण राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
काही चुकलं मागलं बापाच्या मायेने आईच्या मायेने तुम्ही सर्वजण या ठिकाणी माफ करताल ही माझी तुमच्याकडून मला अपेक्षा आहे। एवढा समाज दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन येणं आणि या ठिकाणी कार्यक्रम करणं, अख्खा गाव कार्यक्रमासाठी प्रयत्न करत असतो, तरी कुठं ना कुठं काहीतरी कमी पडतच असतं। म्हणून काही जर थोडंफार कमी पडलं असेल, पडत असेल, काही सेवा झाली नसेल तर प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये मी तुम्हाला नतमस्तक होतो आणि सर्वांनी या ठिकाणी माफ करावं अशी विनंती करतो। महिला मंडळाने देखील या सप्ताहामध्ये, सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अतिशय आनंदाने स्वयंपाकाची तयारी ठेवली आणि म्हणून त्या महिला मंडळासाठी देखील सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। आपल्याला या कार्यक्रमासाठी 7 संगत दिली। हरिभक्त परायण देविदास महाराज बर्डे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज लवाट, देविदास महाराज गोरे, विठ्ठल महाराज काशीद आणि आमचे हे महाराज विष्णू महाराज, पकवाज वादक रवी महाराज पाटक, हरिभक्त परायण विक्रम महाराज, हरिभक्त परायण अंकुश महाराज मडके आणि महत्वाचं म्हणजे या सप्ताहामध्ये काकड्याची जी का सेवा केली आमचे पागिरे महाराज, त्याचप्रमाणे सुभाष दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे सर्व जे का भक्तगण आहेत, श्रीरामांना आहेत, बापू वटाणे आहेत, सर्व भोगलवाडी भजनी मंडळ, सर्व देशलेवाडी भजनी मंडळ, सर्व बऱ्याचशा गावची भजनी मंडळ या ठिकाणी आलेली आहे। लंगोटवाडी असेल, सकरवाडी असेल, बरमपूर असेल, चोबेवाडी असेल, सारोळा असेल, सर्व ठिकाणाहून या सौंद्याचे तिकडले आमचे देवा देखील कुलकर्णी देवा देखील आहे, ते त्या करमाळा तालुक्यामधून या ठिकाणी आपल्या सप्ताहामध्ये आलेले आहे। सर्वजण सर्वांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही, म्हणून सर्वांचेच धन्यवाद, सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रमाला साथ दिलेली आहे सर्व भजनी मंडळीने, त्याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांना धन्यवाद या ठिकाणी देण्यात येत आहे। अशाच प्रकारची सेवा तुमची आम्हाला घडो हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करत आहे। सर्व महत्वाचं म्हणजे देविदास गोरे, ज्ञानेश्वर पाठक आणि नारायण पोपळघट, रवी महाराज जे काही किचन मध्ये सारखे त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि आपल्याला चहा पाण्याची व्यवस्था केली। आमचे जावाई आहेत ते नारायण पोपळघट, प्रत्येक टूर मध्ये, प्रत्येक असणाऱ्या सप्ताहामध्ये त्यांचा सहभाग फार महत्वाचा असतो। टायमिंगला चहा, लोकांची सेवा, चहा देऊन करणं, टायमिंगला जेवण देऊन करणं, हे त्यांनी संपूर्ण वाहून घेतलेल्या या कार्यक्रमामध्ये अशीच राजा पंढरीचा हा जो का चॅनल आपल्याला आयुधेमध्ये उपलब्ध झाला, त्यांनी देखील आपला हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून त्यांना देखील धन्यवाद। साऊंड सिस्टम या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची या कार्यक्रमासाठी लावलेली आहे, त्यांना देखील धन्यवाद। वाढपे मंडळी देखील त्यांनी बरंच काम केलेलं आहे। सर्व गावचे लोक आहेत, सर्वांना धन्यवाद आणि अशाच प्रकारची सेवा घडो ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन होऊन, नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांना हीच इच्छा प्रगट करत आहे की अशीच सेवा घडो।